नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर मी आज माझी गुरुवारची जी नित्यसेवा असते गुरुवारची जी सेवा असते ती दाखवणार आहे। आणि म्हणजे मी काय सेवा करते, माझ्या गुरु महाराजांनी काय सेवा दिलेली आहे मला। तर आता गुरुपौर्णिमा आली आणि आता एकच गुरुवार पडेल, तर म्हणलं चला आपण शेअर करूया की मी गुरुवारी काय सेवा करते। तर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला, माझा व्हिडिओ कुठेतरी जरा व्हिडिओ आवडत असेल तर मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ माझा कसा वाटतो तुम्हाला। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया। अशी पूजेची मांडणी करून घेतली सगळी मी। तर दत्त महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि आपण कोणतीही पूजा करताना गणपतीची पण मूर्ती ठेवतो, स्थापन करतो आधी। तर गणपतीची पण मूर्ती ठेवली आहे आणि अशी 9 राशी घालून घेतल्यात तांदळाच्या। तर माझी नवनाथाची सेवा आहे त्यामुळे 9 राशी घातल्यात आणि ह्या सुपाऱ्या 9 सुपाऱ्या आहेत, प्रत्येक नवनाथाच्या नावाने 1 सुपारी। तर त्यांना अभिषेक करून घेते, स्वच्छ पुसून वगैरे घेते आणि नंतर मग त्या ज्या राशी ठेवल्यात तांदळाची राशी घातली त्यावर मांडते। तर छान असं गंध वगैरे लावून घेते त्यांना मी आणि मग नंतर ते मांडून घेते। ते पूजेची तयारी सगळी आधी करून घेते आणि मग अभिषेक करते, जेणेकरून छान असं प्रसन्न वाटेल। ही सेवा मला गुरुपौर्णिमेला गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेला दिली होती माझ्या गुरूंनी। तर ही वर्षभर मी अशीच पूजा केली नवनाथांची। तर आता 1 वर्ष होईल ह्या नवनाथाच्या पूजेला माझ्या। आता दुसरी सेवा काय देतील ते करायची, छान अशी पूजा मांडायची आणि मग जप आहे नवनाथांचा जप करायचा आणि जे नवनाथांना आवडतं म्हणजे पदार्थ ते यांचा नैवेद्य दाखवायचा, संध्याकाळी आरती करायची आणि मग तोच प्रसाद आपण जेवणात घ्यायचा। अशी साधी सोपी सेवा आहे। तर जे नवनाथांना आवडतं म्हणजे खिचडी भात, उडीद वडे, चहा, दही भात हे सगळं मी म्हणजे प्रत्येक गुरुवारी वेगवेगळं काही करत असते। तर जास्त करून तर म्हणजे खिचडी भात होतो, चहा होतो। तर जसं जमेल तसं म्हणजे मी करत असते सेवा। मला खूप सारी जास्वंदीची फुलं मिळाली त्यामुळे मी असं एकदम असा हार केल्यासारखे केले दत्त महाराजांना, गणपतीला। तर खूप छान दिसते, ते कसं दिसते तेही मला कमेंट करून सांगा। आणि अगदी साधी सोपी रांगोळी काढून घेते। तर अशी रांगोळी सगळ्यांना येईल अशी रांगोळी आहे। फक्त असे कलर भरायचे 2-3 कलर आणि फक्त बोटाने असं म्हणजे मी दाखवेलच पुढं तुम्हाला कसं करते, ते बघूनही करता येईल। अगदी साधी सोपी रांगोळी आहे पण इतकी सुंदर दिसते। तर कोणतीही पूजा मांडली तर आपण मध्ये म्हणजे नाव टाकू शकतो देवांचं आणि साईडने असं डिझाईन करू शकतो। जे मी पाणी भरून ठेवलेले जे असे छोटे छोटे गंगालय आहेत तर ते मला मम्मीने दिलेले आहेत। तर मी अशी पूजा मांडली तर ते साईडने ठेवत असते आणि त्यात अशी शोची झाड आहे माझ्याकडे, त्याला छोटी छोटी फुलं लागतात तर ती फुलं त्यात टाकत असते, खूप छान दिसतं। तर आणि शंखही ठेवते, पूजा मांडली कोणती नवीन पूजा मांडली तर मी त्यात शंखही ठेवते। गुरुवारचा दिवस म्हणला की खूप बिझी शेड्यूल असतं। तर नित्यसेवा असते, गुरुवारची सेवा असते आणि आरतीलाही गुरुतीर्थावर आरतीलाही जायचं असतं। तर खूप प्रसन्न असा दिवस जातो, थोडी दगदग होते पण अगदी आरतीला गेलं की खूप प्रसन्न वाटतं। आणि अशी माझी पूजा झालेली आहे। एवढी पूजा मी सकाळी करून घेतली आणि मग नंतर संध्याकाळी जप केला, आरती केली आणि नैवेद्य दाखवला। तर अशी साधी सोपी सेवा आहे माझी। घरात कोणतीही पूजा मांडली तर अगदी प्रसन्न वाटतं, इतकं असं पाहूनच अगदी मन तृप्त होतं।
चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.